नमस्कार मित्रांनो, मी आज माझ्या बंगल्याच्या टेरेसवर आहे आणि जवळपास बघा एक 4-5 दिवसानंतर आज कनी थोडंसं आभाळ मोकळं झालं आहे, म्हणजे थोडा पाऊस कमी झालेला आहे. नाहीतर दररोज रिमझिम 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 पाऊस या आमच्या लातूर शहरावर बरसतोय. पिकांसाठी अत्यंत छान पाऊस झाला असं सर्वांचं मत आहे. पण आता आज मी यूट्यूब केला की जर आपण काहीतरी आज हटके करायचं, म्हणजे तोच आपला स्टुडिओ त्यापेक्षा थोडंसं मी आज वर टेरेसवर आलो आहे. खूप छान वाटतंय आणि जरा एका विषयावर बोलावं वाटतंय मला तुम्हाला की सध्या या महाराष्ट्राच्या राजकारण्यातल्या राजकारण्यांना देवेंद्र फोबिया, देवेंद्र द्वेषिया हा रोग झालेला रोग. कारण फक्त देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत, देवेंद्र फडणवीस आक्रमक नाही आहेत, देवेंद्र फडणवीस समयसूचकतेने बोलतात, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात परिवर्तन केलं आहे. देवेंद्र फडणवीसवर अनेक प्रकारच्या अनेक पक्षांचे अनेक आरोप आहेत. पण शेवट राजकारण आहे मित्रांनो. कुणाचं घर फोडलं, कुणाचं पक्ष फोडलं, कोणीतरी काही आमदाराला त्यांनी मुद्दाम जाणीवपूर्वक हुसकून नाही आणलं. ज्यावेळेस स्वतःहून आमदार त्यांच्याशी संपर्क करायचे त्यावेळेस देवेंद्रजी त्यांच्याशी बोलायचे. ज्यावेळेस तुमचं नेतृत्व कुठंतरी कुचकामी ठरतं, ज्यावेळेस आमदारांना त्यांचं भविष्य दिसत नाही, त्यावेळेस आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत होतात. मग आज बघा, कालचीच गोष्ट आहे. अनिल देशमुखांनी पेनड्राइव बॉम्ब काढला. 100 चूहे खाके बिल्ली हचको चली है. हाँ, ज्या अनिल देशमुखावर 100 कोटी वसुलीचा आरोप आहे, अनेक ठिकाणी सत्य सापडलेलं आहे. वाजेबद्दल देशमुख काही बोलत नाही आहेत. आणि देशमुख साहेब, तुम्ही एवढ्या उशिरा पेनड्राइव बॉम्ब का काढला? कारण कुठेतरी फडणवीस साहेब तुम्हाला म्हणाले की माझ्याकडे तुमचे ऑडिओ व्हिज्युअल्स आहेत. मग तुम्ही त्यांना सांगितलं तुमच्याकडे ऑडिओ आहेत तर माझ्याकडे व्हिडिओ. माझं काय मत आहे एक सामान्य माणूस म्हणून की देवेंद्रजींनी त्यांचा बॉम्ब मोकळा करावा, अनिल देशमुखांनी त्यांचा पेनड्राइव बॉम्ब मोकळा करावा आणि एकदा महाराष्ट्रातल्या जनतेला दूध का दूध पाणी का पाणी एकदा होऊन जाऊ द्या. कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय? फक्त देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून जरांगेंनी द्वेष करावा, देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून प्रकाश आंबेडकरांनी द्वेष करावा, देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून इतर ओबीसी नेत्यांनी द्वेष करावा, देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून मराठा नेत्यांनी द्वेष करावा. तर असा देवेंद्र द्वेषिया नावाचा रोग जो तुम्हाला झालेला आहे, या रोगाला कुठंतरी आता आवरलं पाहिजे. शेवट नेतृत्व आहे. कारण मी पाहिलेलं आहे, मी गोव्यामध्ये देवेंद्रजींसोबत 15 दिवस काम केलेलं आहे. गोव्याच्या विधानसभेमध्ये गोव्याचे प्रदेशाध्यक्षासोबत देवेंद्र फडणवीसांचा समन्वय असायचा. देवेंद्र फडणवीसांनी गोवा राज्यात ज्या पद्धतीनं मुसांडी मारली आणि एकतर्फी भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी बनवण्याचं श्रेय मी माझ्या डोळ्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना तिथं बघितलं आहे. प्रचंड बुद्धिमत्ता आहे, प्रचंड कुशलता आहे. महाराष्ट्राची अख्खी टीम, ग्रामीण भागातल्यापासून शहरा भागातल्या सर्व नगरसेवक, सर्व आमदार, जेवढी काही यंत्रणा महाराष्ट्राची राबवता येईल तेवढी गोव्यामध्ये राबवून देवेंद्र फडणवीसांनी गोव्यामध्ये चमत्कार केलेला आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीसचं वजन दिल्लीमध्ये नक्कीच वाढलेलं आहे. आणि याचीच कुठेतरी सल मग त्या भारतीय जनता पार्टीतल्या पक्षातील लोकांना असेल किंवा इतर पक्षातल्या लोकांना असेल. आणि फक्त झालं काय, एका लोकसभेमध्ये
या मराठवाड्यात सीट नाही आल्या त्याचं खापर देवेंद्रजीवर फोडण्यात येत आहे. पण या भारतीय जनता पक्षाच्या स्वतःच्या नेते म्हणणाऱ्या लोकांनीच त्यांच्या उमेदवारांच्या विरोधात काम केले. का केले तर एकमेव ते उमेदवार गाफील आहेत. कारण त्या उमेदवारांनी असं समजून घेतलं की माझ्या मागं मोदी आहे, माझ्या मागं केंद्राचं सरकार आहे आणि मोदींचा फोटो लावला की मला महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्यांची गरज नाही. ही भावना या महाराष्ट्रातल्या उमेदवारांमध्ये, त्यातल्या त्यात मराठवाड्याच्या उमेदवारांमध्ये आली. एक अहमपणा आला की मोदी है तो सब मुमकिन है. त्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीनं या महायुतीतल्या, राष्ट्रवादीतल्या, या आपल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेतल्या कार्यकर्त्यांना जे बळ द्यायला पाहिजे. आता हे शेवटी राजकारण आहे. राजकारण हा तमाशा आहे. पैसा फेको, तमाशा देखो. मग तुम्हाला जर निवडून यायचं तर तुम्ही जर हात आकडता घेतला तर तुम्ही निवडून कशी येतात? अहो, कित्येकांना खोटी खोटी आश्वासनं दिली आणि झुलवत ठेवलं आमदारांना, झुलवत ठेवलं मंत्र्यांना ह्या उमेदवारांनी. आणि शेवटच्या क्षणी हात वर केले आणि सांगितलं माझ्याकडे काही नाही आता, कारण मोदींची सभा झाली, मी निवडून येतो. या भ्रमामध्ये हे उमेदवार राहिले. त्याचे उदाहरण म्हणजेच लातूरचा सुद्धा एक उमेदवार आहे. म्हणून माझं तुम्हाला एक स्पष्टपणे सांगणं आहे की हे खापर तुम्ही फडणवीसावर फोडू नका. हे खापर त्या उमेदवारांवर फोडा की जे उमेदवार गाफील राहिले. त्यामुळं मराठवाड्यामध्ये भाजपचा पराभव झाला. म्हणून माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की फडणवीस साहेब पुराव्याशिवाय बोलत नाहीत. आणि अनिल देशमुख साहेब म्हणतात हा घ्या पुरावा. आता तो बॉम्ब फुसका असावा असा आमचा अंदाज आहे. नक्कीच फक्त पेनड्राईव्ह दाखवला आहे. पेनड्राईव्हमध्ये काय हे नाही दाखवलं. तर आम्हाला आता उत्सुकता लागली अनिल देशमुख साहेब की तुम्ही लवकरात लवकर त्याच्यामध्ये काय आहे हे एकदा संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून टाका. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. बाजी कातिल में देखेंगे किसमें कितना है दम. त्यामुळं फडणवीस साहेब तुम्ही पण मोकळं करा. तुमच्याकडे जे भांडवल ते बाहेर काढा. आणि अनिल देशमुख साहेब तुम्ही पण ते बाहेर काढा. आणि खरं का खोटं या संपूर्ण महाराष्ट्राला एकदा पळू द्या. महाराष्ट्रातल्या जनतेला उगाच वेड्यात काढू नका दोघं मिळून. खरं सांगतो. कारण कसं आहे, यानं मनावर माझ्याकडे पुरावा आहे, तो म्हणा माझ्याकडे पुरावा. अरे पुरावा जर तुमच्याकडे आहे तर काढा ना बाहेर. मग कशाला झाकून ठेवताय? आणि अनिल देशमुख साहेब इतक्या दिवस गप्प का बसले? आणि हे अंधश्रद्धेचे अध्यक्ष लगेच उगम पावली कुठून आले ही? अहो, अंधश्रद्धा निर्मूलनाचे हे अध्यक्ष, त्यांनी सामाजिक कार्य करायचं, लोकांना अंधश्रद्धेपासून दूर करायचं, हे सोडून हे राजकारण कधीपासून करायला लागेल? त्यांनी कोणाची सुपारी घेतली? आणि त्यांना आज त्यांनी जो आरोप केलेला आहे देवेंद्र फडणवीसांवर, हा गंभीर आरोप आहे. आणि निश्चितच यामध्ये चौकशी झाली पाहिजे. यामध्ये जे खोटे नाटे आरोप आणि गलिच्छ राजकारण चालू आहे महाराष्ट्रामध्ये. अहो, मनोज जरांगेंनी माघार घेतली. त्यांना कळून चुकलं की आता भाजपला अमित शहानी आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले ठोकून काढा, ठोकून काढा, शब्दरूपाने ठोका. ही ठोकाठोकी सुरू झाली. आणि या ठोकाठोकीमध्येच या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं फार सुंदर मनोरंजन व्हायला लागले. आता पेपर वाचायची गरज नाही, आता टीव्हीवर सिरियल बघायची गरज नाही. बस राऊतांचं ऐकायचं, फडणवीसांचं ऐकायचं, अनिल देशमुखांचं ऐकायचं, अजितदादांचं ऐकायचं, राष्ट्रवादीचं ऐकायचं, सुप्रियाताईचं ऐकायचं. सगळ्या जनतेने वेड्यात निघायचं आणि शेवटी वेड्यात निघून वेड्यासारखी बटणं दाबायची आणि पुन्हा ह्या भ्रष्टाचारांना निवडून द्यायचं. आणि पुन्हा आपल्या डोक्यावर बोखांडीवर हे 5 वर्ष राज्य करतील हे लक्षात ठेवा. आणि त्यावेळेस तुम्हाला पार लुटून साफ करतील. त्यामुळे थोडं सावधपणे विचार करा बंधू भगिनी. हे मी तुम्हाला थोडं जाणीवपूर्वक बोलतोय, कारण मी राजकारण हे गेल्या 30-40 वर्षापासून पाहतोय, 40 वर्षापासून मी जवळून पाहतोय राजकारण. ज्यावेळेस शिवराज पाटील साहेब लातूरचे नगरसेवक होते, ज्यावेळेस विलासराव देशमुख साहेब सरपंच झाले होते, तेव्हापासून आम्ही ह्यांचे राजकारण पाहिलेले आहेत. ज्यावेळेस निलंगेकर साहेबांची सुरुवात झाली होती, हे सगळे जे छोटे छोटे नेते पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, मोठे झाले, कसे झाले, काय झाले, हे सगळ्यांचा चट्टापिट्टा इतिहास सगळं या कलाकाराला माहिती आहे.
आणि म्हणूनच मी हे बोलण्याचं धाडस करतोय. म्हणून मी पुन्हा पुन्हा म्हणतोय, साप घोडे 12%. अहो कशाला आहे तू भ्रष्टाचारी मी भ्रष्टाचारी? हां म्हणजे मी फार शव आणि तू फार भ्रष्टाचारी. त्यामुळं हे सगळे एका माळेचे मणी आहेत. अरे तुमच्याकडे जे जे टाईम बॉम्ब आहे, तुमच्याकडे जे जे पेन ड्राईव्ह बॉम्ब आहे, तुमच्याकडे ज्या ज्या क्लिप्स आहेत, एकदा काढा या महाराष्ट्राला बघू द्या की हमाम में सब नंगे.